PALATE. पलेट. हॅलो, नमस्कार. वेलकम टू जुई गडकरी ब्लॉग्स. आणि आज आम्ही सायलीच्या डोहाळे जेवणाचा प्रोमो आणि डोहाळे जेवण असं सगळं शूट करणार आहोत. आणि माझ्याबरोबर अस्मिता आहे, हे हॅलो. जी माझे हेअर करतीये. तर आता माझा मेकअप आधी झालेला आहे, कारण आधी आम्ही वेगळे सीन्स केले होते. सो आता मला सांगितलंय जाऊन रेडी हो, ह्यासाठी. तर मी आता थोडेसे चेंजेस करणार आहे. आय शॅडो थोडीशी चेंज करणार आहे. लिपस्टिक थोडी चेंज करणार आहे. ब्लश ऑन जे एरवी पीच असतं, ते आज पिंक होणार आहे. अशा छोट्या-छोट्या काही असे चेंजेस करणार आहे. सो आज मी यूज करतीये ह्यासाठी. PACचं माझ्याकडे हे आय शॅडो पॅलेट आहे. सो ह्यातली आय शॅडो पिंक कलरची मी यूज करणार आहे यासाठी. आणि आज अस्मिता अ, तिने काय लावलंय बरं हे डी ब्लंटचं आधी तिने हीट प्रोटेक्ट लावलेलं आहे. थोडंसं क्रिम्पिंग करून घेणार आहे ती आधी आणि त्यानंतर माझी हेअरस्टाईल सुरू होईल. उन्होंने पाउच लाके ही नहीं दिया है. बोलू उसको? हाँ. हे बघा. फार चेंज नाही करणार आहे, पण हलकीशी पिंक एक शेड फक्त मी ऍड केली आय शॅडो मध्ये. आणि आता थोडस शिमर ऍड करणार. ही झाली माझी आय शॅडो. हा राहिला. थोडस हायलाइटर लावतीये मी इकडे आय शॅडोला. चटकामध्ये नाही. तो माझे आय शॅडो झालेले आहेत आता. बेस तर मी फार चेंज करणारच नाहीये. थोडासा आय मेकअपच फक्त व्यवस्थित केला अजून ती रेडी होऊन जाते. आज भिजावं लागणार आहे आम्हाला प्रोमो मध्ये, त्यामुळे सगळा आय मेकअप जो आहे तो माझा वॉटरप्रूफ आहे. आणि जेल लायनर केलेलं आहे मी आज. मस्कारा पण वॉटरप्रूफ केलेला आहे ऑलरेडी. आणि जो काही आय मेकअप मी यूज करतेय, बेस पण ऍक्च्युली वॉटरप्रूफच असतो आमचा, पण आज आय मेकअप पण मी वॉटरप्रूफ करते. ब्लश ऑन करायचंय आता. थोडस कंटुरिंग पण करावं लागणार आहे. कंटुरिंग. आणि हा मेकअप मला आत्ताच इतका नीट करावा लागणार आहे, कारण रात्री 12 पर्यंत भिजलेलं राहायचंय आणि तो राहायला हवाय. तसा मेकअप केलाय. हा, आणि हे मी फ्लॉलेस
फ्लॉलेस फ्युजन त्याचं कंटुरिंग यूज करते आणि ब्लश ऑन साठी हे लॅक्मेचं आहे माझ्याकडे छोटंसं जे माझ्या मेकअप पाऊच मध्ये मावेल असं. क्रायलॉनची लूज पावडर आहे माझ्याकडे ट्रान्सलुसंट येलो पावडर यूज करते मी क्रायलॉनची. आणि आता लायनर माझं जरा स्प्रेड झालंय ते नीट करून घेणार आहे. माझ्याकडे आहे मेबेलिनचं जेल लायनर आता कारण पाण्यात शूट करायचंय त्यामुळे आय मेकअप उतरता कामा नये अजिबात मेकअप करणार. इधर तक ही नहीं, ये अभी ये इतना पैकिंग में जाएगा ना. पल्लवी इसे पल्लवी. मी ऐकलं पल्लवी मॅम पलेट मॅम पल्लवी करूया आपले. हा चल, कोण पल्लवी पलेट पलेट मॅम जितने भी खाने वाले थे ना वैसे होते पलेट PALATE पलेट. अच्छा केस आणि इकडे ये ग. आणि इथे कॉस्ट्युमला आहे माझ्या बरोबर खुशी. माल लाया है ना तूने. माझ्या डोक्यावर क्लिक कर. I selected it, no? The color combinations. बनवायला लागतं म्हटलं, असं नसतं.
मी पटापट सगळे दागिने घालायला छान आहे ना? घेतले मस्त आहे. कारण वेळ कमी होता. डे एक्सटिरियरचे सीन्स असणार होते. त्यात पाऊस पडायचा होता. लाईट जाण्याआधी सगळं शूट होणं गरजेचं होतं. आणि ही जी फ्लोरल ज्वेलरी तुम्हाला दिसतीये, जी मी घालतीये, ती दिव्या तुरस्कर हिने दिलेली आहे. तिचं द ट्रिंकेट हाऊस नावाचं पेज आहे Instagramला. तुम्ही पण तिकडनं ऑर्डर करू शकता. ती खूप छान ज्वेलरी बनवते आणि दिव्या कधीही मी तिला फोन केला आणि अगदी आदल्या रात्री मी ह्यासाठी फोन केलेला, तरी तिने दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता हा अख्खा सेट तयार केला होता माझ्यासाठी. थँक यू सो मच दिव्या. जिथे-जिथे काही कमी वाटत होतं, तिथे-तिथे खुशी काही ना काहीतरी आणून मला घालत होती. दागिन्यांमधले एक-एक प्रकार. मी सगळं काही ट्राय करून बघत होतो आणि मग फायनली लूक फिक्स झाला आणि मी पटापट बाहेर गेले कारण चॅनलचे डिजिटल टीमची माणसं आलेली होती. त्यांना माझं फोटोशूट आणि रील करायचं होतं. त्यांनी पटापट मला रेफरन्सेस दाखवले आणि तसे-तसे आम्ही शॉट्स करत गेलो आणि त्यानंतर प्रेसचे पण बरेच जण आलेले होते. ज्यांना माझं फोटोशूट करायचं होतं, ज्यांना रील्स बनवायची होती. सो असे सगळे उभे होते आणि मी पटापट ते सांगतील तसे शॉट्स करत होते. कारण सेटअप लागणार होता. बाहेरचा सगळा सीन शूट व्हायचा होता. आज खास वेगळ्या प्रकारचं लाइटिंग केलेलं होतं आणि अख्ख्या घरामध्ये एक वेगळा टोन दिसावा म्हणून लोबान फिरवलेलं होतं. म्हणजेच धुपासारखं एक लोबान असतं, ते फिरवलं होतं घरभर. आतमध्ये लाइटिंग सुरू आहे आणि मी इथे बाहेर बसलीये कारण मला लोभांचा खूप त्रास होतो. म्हणजे दूर करतात त्याचा भयानक त्रास होतो. त्यामुळे तो सेटल होईपर्यंत बाहेर बसलीये. चलो चलो चला ये बोलवा रे यार बोलवा हाँ चलो चलो विमल चलो नहीं तू सर बाहर सर हाँ बस बस ओके एका मध्ये उभं राहिलं ऍक्शन चावी काढा बघत राहा त्यांच्याकडे धरा त्यांना घेऊन जा निकलो कट इंस्पेक्टर निकलो चला या परत या हाय स्पीड या हाँ पहिला शॉट करून घेतला अराउंड 1 वाजता सुरू झाला होता आणि नंतर माझा हा सगळ्यात महत्त्वाचा डोळ्यांचा शॉट सुरू झाला आणि यामध्ये खूप कष्ट करावे लागले होते. एका पर्टिक्युलर अँगलने माझ्या डोळ्याचे शॉट्स घेण्यात येणार होते आणि त्याच वेळेला बरोबर अश्रू ओघळणं अपेक्षित होतं आणि त्यासाठी खूप मेहनत करावी लागली. हो हो क्या बोलते हो रास्ते की हाँ उसको रखो फिर हाँ ये सर परफेक्ट साली हल्का आमच्या डिरेक्टरने मला येऊन एकदा एक्सप्लेन केला शॉट नक्की काय असणार आहे आणि मूड कसा असणार आहे आणि त्यानंतर आम्ही शॉटला सुरुवात केली. रेडी रोल अरे यार वरती बघ ऍक्शन दुसऱ्या टेकला पण अश्रू ओघळलाच नाही, त्यामुळे हा कट टेक कट झाला. ऍक्शन तिसरा टेकही तसाच कट 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 डोळ्यात ऍक्शन पाणी यायच ना. चौथा टेक पण तसाच. मला टेन्शन यायला लागलं होतं एका पॉइंटला. कट 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 सगळ्यांनाच टेन्शन यायला लागलं होतं कारण वेळ चालला होता. बाहेरचं पावसाचं शूट करायचं होतं सुरू आणि माझ्या डोळ्यातनं पाणी त्याच वेळेला यायच ना. रोलिंग रोलिंग एंड चिन अप एंड ऍक्शन कट 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 एंड
हाताकडे बघितलं. चिन टिल्ट अप. शॉक. ओढली गेलीस पुढे. कट इट. चेक. फायनली 7व्या टेकला शॉट मिळालेला होता आणि आता ह्याच शॉटचा दुसरा अँगल पण करायचा होता. विनायक ऊपर जा. त्याच रोलिंग. शॉटचा दुसरा अँगल लागल्यावर नशिबाने हवंय तेव्हा डोळ्यातनं पाणी ऍक्शन. आलं, नाहीतर माझी काही खैर नव्हती. टिल्ट अप. टिल्ट डाउन. कट इट. चेक. माझ्या डोळ्यांचा शॉट ह्यासाठी ट्रिकी होता कारण आमच्या कॅमेरामॅनला जवळजवळ 35 ते 38 किलोचं वजन कॅमेराचं हातात घेऊन उभं राहायचं होतं आणि वरनं टिल्ट डाऊन या पोझिशनमध्ये. ऍक्शन. ओठ थरथरतात घाबरून. आणि फायनली प्रोमोमध्ये तुम्हाला दिसणारा हा शॉट आम्हाला मिळाला होता. लगेच पुढच्या शॉटची तयारी सुरू झाली. थांबायला अजिबातच वेळ नव्हता आणि मी पटापट टचअप करून घेतलं आणि पुढच्या शॉटच्या तयारीला लागले. आजूबाजूला टाइमपास तर सुरूच होता, पण मला सतत कॉन्सन्ट्रेट करणं खूप गरजेचं होतं कारण आता सेफ्टी ग्लास लावून अश्रू त्यावर कसा पडतो हा शॉट असणार. जास्त पाणी टाकलं. एवढं टाकलं रे. काय ग्लिच टाकू का? अरे काही टाकायचं नाही. मॅडम तुमचं पडेल ना बरोबर. लाइट के सामने कोई तो आया है. रोल. रोलिंग. आता माझ्या डोळ्यातला अश्रू काही केल्या त्या सेफ्टी ग्लासवर पडेच ना. तो सतत माझ्या गालांवरून माझ्या हनुवटीवर येऊन थांबत होता. हाही टेक वेस्ट गेला. पुन्हा एकदा टेक घेतला. तेव्हा अश्रू पडला पण माझ्या पोटावरच, कारण पोट मोठं झालं होतं ना. हा टेक पण वेस्टच गेला. अश्रू मिळालाच नाही कॅमेरावर. ऍक्शन. एकच ते. खूप वर गेला. परत एकदा. परफेक्ट. कट इट. ओके. चेक. पोट आणि बेड्या असं पण ठेवू शकतो. एक पोट दिसणार आहे. पोट आणि बेड्या. कॉस्ट्युम दादा गेले ते कामात. रोल. रोलिंग. आणि दिसतोय. ऍक्शन. रोलिंग. ऍक्शन. ऍक्शन. पकडा आणि घेऊन जा. कट. ये सायली. सेट ऑफ. अरे पॅटर्न दे ना सायली. हे झालं तर असं थोडंसं मूठ हे कर वळ आणि असं स्वतःच बघत राहतात दोन्ही. नाही हो ताई ऍक्शन करा ना पूर्ण. फिरवा. काढा जोरात. सायली तू खूप घाई केली. होल्ड कर ना सायली जरा. चालेल का? चालेल. टेकवर टेक सुरू होता रोलिंग. पण परफेक्ट शॉट ऍक्शन. मिळत नव्हता. फिरवा. कधी टेक्निकल प्रॉब्लेम होत फिरवा. होता, कधी आम्ही काढा. चुकत होतो, कधी फोकस जात होता, कधी अजून काही होत होतं, पण परफेक्ट शॉट काही मिळेच ना. हैंड पे नहीं, वीडियो पे नहीं है. एक्शन. रोलिंग आणि ऍक्शन.
फायनल शॉट अखेर मिळाला आणि तयारी सुरू झाली अगदी शेवटच्या शॉटची, म्हणजे घरातल्या शेवटच्या शॉटची, जिथे पोलीस मला खेचत बाहेर घेऊन जातात. त्यासाठी कॅमेरा तयार झाला, फिल्टर्स घातली गेली आणि टेक सुरू झाला. शेवटचा शॉट अगदी वन टेकमध्ये मिळालेला होता आणि आता खरी कसोटी सुरू होणार होती, कारण आता पावसात शूट सुरू होणार होतं. बाहेर अशा प्रकारे तयारी झालेली होती. टेंट लावलेला होता. अचानक पाऊस आला तर सगळ्या टेक्निशियन्सला तिकडे जाऊन थांबायला. पोलिसांची गाडी पण बाहेर येऊन थांबलेली होती आणि सगळी तयारी अगदी जोरात सुरू होती. कारण जर खरा पाऊस आला असता तर काहीच करणं शक्य झालं नसतं. त्याचबरोबर आतल्या बाजूला अशा प्रकारे सगळे रिपोर्टर्स येऊन मार्कवर थांबलेले होते. कॅमेरा लागत होता. मी पण जरा वेळ म्हटलं बघूया कसं काय चाललंय आणि ब्लॉग शूट करायला सुरुवात केली परत एकदा मी. खूप केओस चालू होता माझ्या मागेही, कारण सगळ्या गोष्टी वेळेत संपवायच्या होत्या. त्यांना फक्त ऍक्टिंग करा धक्काबुक्की करण्याची आणि तुमचे प्रश्न काहीतरी केओस करत राहा. जे प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला ते सगळे प्रश्न विचारायचे. कळलं? तुझा पहिला शॉट झालाय त्यामुळे पहिली लाईन घेऊ नको. डायरेक्ट दुसऱ्या लाईन पासून आता सुरुवात कर. आपण शॉट जसे माणसांनी रेनकोट घातलेले होते तसेच प्रत्येक कॅमेराला आणि प्रत्येक लाईटला पण रेनकोट घालण्याची गरज होती, कारण मध्ये मध्ये पाऊस येत होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेन मशीन लावल्यावर जो काही जोराचा पाऊस पडणार होता त्यामध्ये कॅमेरा आणि लाईट्स भिजून सगळ्या कॅमेरामॅन किंवा टेक्निशियन्सला शॉक बसू शकतो, म्हणून सगळ्याच गोष्टींची खूप काळजी घेतली जात होती. आणि अशा प्रकारे पहिला टेक सुरू झाला. जशी मी बाहेर आले आणि माझ्या अंगावर पाऊस पडायला लागला, खरं सांगते खूप बेकार हालत झाली होती, कारण पाणी खूप थंड होतं आणि खूप जोरात पाण्याचे थेंब अंगावर पडत होते. त्यामुळे काही एक्सप्रेस पण करता येत नव्हतं चेहऱ्यावर. पण खरं सांगते, जेव्हा हा शॉट बघितला ना मॉनिटरवरती, इतकं भारी वाटलं. स्लोमोची मजा काही वेगळीच असते आणि आपण जे करतोय ते स्क्रीनवर इतकं सुंदर दिसतंय हे बघून आहे ना, सगळा त्रास, सगळा शीण सगळं लांब पळून जातं. सगळेजण बेकार भिजलेले आहेत. आता मी काय पूर्ण भिजली आणि आता आमचा टी टाइम झालेला आहे. सो मामांनी ग्रीन टी आणून दिलेली आहे. आता ते हातात ना खूप मोठी आहे माझ्यासाठी बेडी पण हातकडी. So आता जरा ग्रीन टी पिणार. आता जरा थंडी वाजायला लागली आहे कारण खूप भिजणं झालंय, पण मजा येते. सगळ्यात वर्स्ट एकदम वर्स्ट फिलिंग हे जे पोट लावलंय मला ते पण भिजलंय आणि ते आतमध्ये निसळत आहे पोट. फार बेकार फिलिंग. मला इतकं बाप थंडी खूप थंडी बस ना.
तुम्हाला ही जी एवढी माणसं दिसत आहेत ना, हे आमचं युनिट आहे. प्रत्येक मालिकेच्या युनिटमध्ये किमान 80 ते 100 माणसं असतात. त्यामुळे तिथे गंमत-जंमत असते, धमाल असते. एका कुटुंबासारखे सगळेजणं ह्या मालिकेच्या युनिटवर राहत असतात. खूप धमाल येते. आणि जेव्हा असे सीन्स लागतात ना, तेव्हा तर सगळे अगदी एकमेकांच्या मदतीला उभे राहतात. हा रिहर्सल शॉट होता. म्हणजे आम्ही सगळ्यांनी एकदा शॉटसारखंच मार्क्स घेऊन आमच्या मार्कवरती येऊन एक शॉट परफॉर्म करून बघितला. रिहर्सल शक्यतो यासाठी असतात की मेन शॉटमध्ये आपल्याला टेक्निकली काही अडचण येऊ नये. मला त्या गाडीत चढायचं होतं, मला चढता येतं आहे की नाही, किंवा मी व्यवस्थित आत जाऊ शकते की नाही, अशा छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी रिहर्सलमधले बघितल्या जातात. बारिश 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 हाय ये हटे तो कोण खडे होते हाय बोलवा ना बारिश इथे हाय ऍक्शन कट बोल हात पेगा लेफ्ट कट मारो लेफ्ट साइड कट करो खरा खरा पाऊस आला आणि सगळं खूप थांबलं. शॉट लागेपर्यंत आता रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत. मी अजूनही तशीच ओली बसलेली आहे. मी अजूनही तशीच. डोकं वगैरे तसंच ओलं आहे. सगळं भिजली आणि आता खरंच एनर्जी डाऊन झाली आहे. आणि अजूनही जवळ-जवळ अर्धा प्रोमो बाकी आहे. माहित नाही कसं होणार आहे पुढे. आणि उद्या सकाळी 6चं फ्लाइट आहे माझं. त्यामुळे मला घरातनं अराउंड 3:30 निघावं लागणार आहे. 4:15 4:30 पर्यंत एअरपोर्टला पोहोचायचं आहे. काय होणार आहे, कसं होणार आहे काय माहित. पाऊस थांबला एकदाचा आणि आम्ही आमच्या शेवटच्या शॉटचं शूट सुरू केलं. आणि असा केला शेवटचा शॉट. ऑफकोर्स पोलीस व्हॅनमधला शेवटचा शॉट. अजूनही पोलीस स्टेशन बाकी होतं. निघा जा चला लवकर दरवाजा उघडून घ्या सायलीवरती फोकस शिफ्ट फोकस सायलीवर काढ ओके रात्रीचे साधारण 10:30 वाजले होते. कारण पोलीस स्टेशनमध्ये सगळं लाईट्स आणि इक्विपमेंट्स कॅमेरा शिफ्ट होऊन शॉट सुरू व्हायला 10:30 वाजले. आणि माझा ऑटो पायलट मोड ऑन झाला होता. कारण मला काहीही सुधरत नव्हतं. डोकं भयानक ठणकायला लागलं होतं. भिजल्यामुळे थंडी पण खूप वाजत होती. आणि मी फक्त ऑटो पायलट मोडला काम करत होते. प्रोमोचं शूट फायनली आता संपलेलं आहे. केस थोडेसे सुकलेत. आणि आता किती वाजलेले आहेत? रात्रीचे 12:15 आणि मला आता घरी पोहोचेपर्यंत 1:30-2 वाजतील. 3 वाजता मला निघायचं आहे कारण 6चं माझं फ्लाइट आहे. आणि येस धावपळ झालेली आहे खूप. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडलेला असेल. सगळे पॅकअप करून घरी गेलेले आहेत. मी एकटीच राहिली आहे आता. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन सुद्धा हिट करा.
आणि शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला हे मेकिंग कसं वाटलं तेही सांगा आणि बघत राहा जुई गडकरी व्लॉग्स. थँक यू. बाय बाय. गुड नाईट. अखेर शूटिंग संपवून रात्री 12:30 पाऊणच्या दरम्यान मी निघाले. म्हटलं ड्राईव्ह नको करायला, गाडी नेलीच नव्हती मी. कॅबनी घरी आले. खरं सांगते खूप थकले होते आणि झोप मिळणार नव्हती. कारण हार्डली अर्धा तास घरी थांबून पुन्हा सकाळी फ्लाईटला निघायचं होतं. गुड नाईट.